पुनर्जन्म भाग 2. विचार करता करता आईचं घर कधी आलं हे कळलंच नाही नीलूला. विचारात मन खोल गुंतलं की आपलं बरंचसं अंतर ते विचारातच कापतात. विचार करतच दाराची बेल वाजवली तिने. नीलू आली वाटतं. जा जा उघड दार लवकर, बाबा आईला म्हणाले. नातवाला भेटायची घाई त्यांनाही तितकीच होती जितकी आईंना. दार उघडताच आदूने आपल्या आजीला एकदम जोरात मिठी मारली. खूप दिवसांनी भेटत होता तो आपल्या आजी आजोबांना. घराच्या भांडणात मुलांची प्रेम मात्र पोरकी होतात. कोण चूक आणि कोण बरोबर ह्याचं उत्तर संसारात झालेलं नुकसान कधीच भरून काढू शकत नाही. आजीने आपल्या नातवाचे बरेचसे मुखे घेतले. सगळे पापा आजीलाच देणार का रे बाळा? आजोबा म्हणाले. नाही नाही, असे कसे करेन मी? दोघांसाठीही खूप खूप आणलेत मी पापा. आजीच्या खांद्यावरून उतरून आदू धावत धावत आजोबांना जाऊन बिलगला. तिघांच्याही डोळ्यात पाणी होतं. त्या क्षणी पण ते का रडतायत हे आदूला कळतच नव्हतं. आदूलाच काय तर त्या तिघांनाही त्यांच्या रडण्याचे कारण स्पष्ट सांगता आले नसते. नाती कुणाला नको असतात? सगळ्यांना हवी असतात नाती. पण त्या नात्यासोबत येणारे नियम हे आपल्या सुखाच्या आपल्या निर्णयाच्या आड येऊ लागले की नाती नकोशी होऊ वाटू लागतात. अगं तू का अशी दारात उभी? आत ये ना, बाबांनी विचारलं नीलूला. बऱ्याच दिवसांनी घरी आल्यावर आदू तर खूप खुश होता. तिलाही बरं वाटत होतं. पण मनावर एक दडपणही होतं. भूतकाळ वर्तमानाच्या प्रत्येक क्षणावर घारीसारख्या घिरट्या घालत असतो. सावज दिसलं की झडप घालते घार. या घराशी बऱ्याच आठवणी जोडलेल्या होत्या तिच्या. प्रत्येक गोष्ट अजूनही तशीच होती. अजूनही त्याच जागेवर होती. पण त्या वस्तू वापरणारी माणसं मात्र वेगळी झाली होती. फ्लॉवर पॉटमधली प्लॅस्टिकची फुलं अजून एकत्र होती. कारण त्यांना मनासारखं भांडल्यावर एकमेकांपासून लांब जाता येत नाही. आई, काय गं? काय म्हणत होते हे? कशाला आलेले इथे? निवांत बोलू ग ते. आधी जेवून तर घेऊ, मग बोलू. हो आजी, खूप भूक लागली मला. आज तू भरवायचं आहेस मला, कळलं ना? हो रे बाळा, आज मीच भरवणार आहे तुला. जेवणात लक्ष नव्हतंच नीलूचं. एकाच दिवसात बरंच काही घडलं होतं. पण आजी आजोबा आदू खुश होते. नीलूची उदासी त्यांच्या नजरेतून सुटली होते असे नाही. पण जेवताना आदूसमोर हा विषय टाळायचा होता. जेवण आटोपली. आई सांगताय ना, आदू आपल्या आजोबांसोबत खेळण्यात गुंतलाय हे जाणून नीलूने विषय काढला. हां सांगते. आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अहो आई, रडताय का? प्लीज अशा रडू नका. रडू दे ग मला. रडणं लपवलं की फक्त गुदमरणं उरतं. अहो पण सांगाल का मला काय झालं ते? आज निश आला होता. इतका वेगळा का वागला तो आज माहीत नाही. पण आज मोकळेपणे बोलला. काय काय बोलला सांगते? मला म्हणाला की वय वाढलं, माणसं वडीलधारी झाली म्हणजे त्यांचा प्रत्येक निर्णय त्यांचा प्रत्येक विचार बरोबरच असतो असे नाही ना. वय लहान असलं म्हणजे विचार चुकीचे असतात असा नियम आहे का? पिढी बदलली की
मागण्याही बदलतात, सगळं कळूनही. गोष्टी स्वतःच्या हातापायी गमावून बसतो माणूस. आई, सॉरी हो. निजतर्फे मी माफी मागते तुमची. त्याला तसं म्हणायचं नसेल हो. तुम्ही मनाला लावून घेऊ नका ना प्लीज. अगं तू का सॉरी बोलतेस? तो आधीच सॉरी बोलून गेलाय मला. म्हणजे? मग ऐक तर पूर्ण. मला म्हणाला, आई तुम्हाला सोडून, हे घर सोडून जायची इच्छा कधी नव्हती. माझी नीलूचीही नव्हती खरंच. पण आपला नवरा आपल्या वाट्यालाच येत नाहीये हे सहन होईल का गं कुठल्याही स्त्रीला? नीलूकडे तू स्वतःची सून म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून बघ. आपलं घर मुळातच लहान. तू आणि बाबांनी खूप कष्ट करून मला खूप काही दिलंत. विसरलो नाहीये मी ते. तुमच्या उतारवयात तुम्हाला एकटं सोडून जायची इच्छा कधीच नव्हती माझी. खरंच खूप दिवस ही गोष्ट मनाला लागून राहिली होती माझ्या. पण आत्ता जाण्याआधी बोलणं गरजेचं होतं. तुला हेच सांगायचं होतं की माझं तुमच्यावरही तितकंच प्रेम आहे जितकं नीलू आणि आदूवर आहे. आई भरल्या डोळ्यांनी सांगत होती आणि नीलू भरल्या डोळ्यांनी ऐकत होती. मला म्हणाला, आई तुझे आणि नीलूचे घरात झालेले भांडण तुमच्यापुरतं संपत नव्हतं ग. ते मलाही पोखरून टाकत होतं. पिढी वेगळी मग मतं सारखी कशी असू शकतील? आधी मी तुम्हा दोघींनाही समजावून पाहिलं कित्येकदा. दोघांचीही बाजू ऐकून घेतली. पण दोन्ही बाजू बरोबर वाटणं याहून मोठी शिक्षा नाही. कोणत्याही न्यायाधीशासाठी खूप विचार केला आणि निर्णय घेतला. एकत्र पाहूनही वेगळं असण्यापेक्षा वेगळं राहूनही एकत्र असलेलं बरं. आई, दाटून आले होते नीलूचे डोळे. खरंच ग, पटलं मला त्याचं म्हणणं. स्वतःच्या सुखाची लपाछपी का खेळत असतो आपण? आपल्याला आवडतं ते समोरच्यालाही आवडलंच पाहिजे असं ग्राह्य धरून का चालतो आपण? समोरची व्यक्ती स्वतंत्र आहे हे का विसरतो आपण? आमचे विचार तुला पाहणे भाग आहे अशी सक्ती करावी आम्ही. आई, हक्क आहे हो तुमचा तो. मनाविरुद्ध नकोस मिनू. तसं केलंस की माफ करेन तुला. पण तुझं मन तुला कधीच माफ करणार नाही. माझी काहीच तक्रार नाही आहे तुमच्याकडून आता. चुकलं आमचं. बदलत्या वेळेसोबत बदललं नाही तर वेळ आपल्याला मागेच सोडते. पुढे बोलवलंच नाही त्या आईला. बाबा बाजूला बसून कधीपासून त्यांचे बोलणे ऐकत होते हे कळलंही नाही त्या दोघींना. बाबा म्हणाले, मीही हेच कित्येकदा समजावण्याचा प्रयत्न केला. नीसची हालत कळत होती मला. आजूबाजूची परिस्थिती प्रत्येक आईवडिलांना दिसत असते. मग एकत्रच राहावे. भले भांडणं झाली तरी चालेल. हा हट्ट कशाला? जवळ राहून नाती जास्त टिकली जातात असं गैरसमज दूर नको का व्हायला? म्हणून वेगळे राहण्याचा सल्ला मीच दिला होता नीशला. काय तुम्ही? एका शब्दाने बोलला नाहीत. तुम्ही मला हे बोलून काय झालं असतं? काय मिळवलं असतं मी त्यातून? अगं नवरा बायकोत ट्रान्सपरन्सी असावी हे मान्य आहे मला. पण संसार वाचवणार असतील तर लपवणं जास्त गरजेचं वाटला मला तेव्हा. फक्त मागच्याच पिढीचं चुकतं असं म्हणणं नाही हे माझं. पण आपली मुलं जर एखादा निर्णय घेत असतील आणि तो आपल्या विरोधातला असेल तर तो निर्णय चुकीचाच आहे असं म्हणून कसं चालेल सांग बघू?
जर ती पिढी समजून घेत असेल तर आपण आपलं ताठा कमी का करू नये? तूच एक सांग. मन मोडणारा मान हा अपमानापेक्षा तुच्छ नाही का? थोडा वेळ शांत झालं सगळं. बऱ्याच वेळाने आईने नीलूच्या हातावर हात ठेवले, पण चुकीचं काही बोलले नाही. बराच वेळ झाला होता. उशीर केला तर रात्रीचं सगळंच टाईमटेबल हललं असतं तिचं. म्हणून आत खेळणाऱ्या अदूला घेऊन नीलू जायला निघाली. जाताना दारात आईने पहिल्यांदा प्रेमाने हात ठेवला तिच्या कपाळावर. सांभाळ माझ्या निशूला, सांभाळशील ना? तिने फक्त हसून होकार दिला. आज पहिल्यांदाच नीलू मनापासून आईच्या पाया पडली. नीलू जेव्हा आईकडे गेली होती तेव्हा निश प्रियाला भेटायला गेला होता. एका कॉमन फ्रेंडकडूनच नंबर मिळवला होता त्याने तिचा. सकाळी ऑफिसमधून त्याने तिला जेव्हा फोन केला तेव्हा आश्चर्यच वाटलं होतं प्रियाला. निश असा अचानक फोन करेल हे कल्पनेपलीकडचंच होतं तिच्यासाठीही. निशला असं भेटायला जाणं तिला योग्य वाटलं नाही. नकारच दिला होता तिने भेटायला. पण निश म्हणाला तिला, शेवटचं भेट एकदा. शेवटचं, हा शेवटचं शब्द लागला तिला खूप. अरे निश, पण अशी कशी येऊ मी? लग्न झाले माझं. पियू. सॉरी प्रिया, कळतंय मला तुझं, पण शेवटचं भेट एकदा. शेवटचं. शेवटचं म्हणजे? शेवटचं म्हणजे शेवटचं. प्लीज येशील? रेल्वे स्टेशनवर भेटायचे ठरले, पण भेट छोटीच असेल अशी अट होती प्रियाची. ठरल्याप्रमाणे वेळेवर पोहोचला निश, पण प्रिया लेटच आली. ज्या क्षणी त्या दोघांची एकमेकांना नजरानजर झाली तो क्षण विचित्र होता का कुणास ठाऊक, पण निशच्या नजरेला नजर द्यायची हिंमत होत नव्हती तिची. आलीस? अरे सॉरी, लेट झाला. ऑफिसमधून असं अचानक बाहेर नाही निघता आलं मला. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. थँक्स. सो बोल, कशासाठी भेटायला बोलवलंस मला? कशी आहेस हे विचारायला बोलवलंस आहेस? नाही, नक्कीच नाही. शेवटचं एक सांगायचं होतं तुला, त्याशिवाय जाता नाही आलं असतं मला, म्हणून बोलावलं. हे बघ निश, आपल्यात आता काहीच होणं शक्य नाही आता, कळलं? तुझं लग्न झालंय आणि माझंही लग्न झालंय आता. माझं खूप प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर. माझा विचार काढून टाक मनातून. गमावलंस असं म्हणत रडत बसू नकोस. निश हसला. हसायला काय झालं? इतकं कॉमेडी काय बोलले मी? तू माझ्याशी जेव्हा जसं वागलीस त्यानंतरही मी तुझ्या मागे पुन्हा येईन असे वाटले तुला? याचं हसायला आलं मला. मी तुला वेगळं सांगायला आलो होतो. खरं तर तू सोडून गेल्यावर मी काहीतरी गमावले ह्याचं भ्रमात होतो, पण जे आपलं नव्हतंच कधी ते गमावू कसे शकतो आपण? नीलूने समजावलं मला हे. नीलू माझी बायको, मी तुला खरं तर थँक्स म्हणायला आलो होतो. थँक्स. हो, तुला दोष द्यायचा नाही आहे मला. तुझ्या त्या वागण्यालाही कारणं नक्कीच असतील तुझ्याकडे, पण तू सोडलं नसतं तर नीलू आलीच नसती माझ्या आयुष्यात. तुला गमावूनही खूप काही गमावलं मी, म्हणून थँक्यू वन्स अगेन. प्रिया फक्त हसली गालात. आय एम हॅप्पी फॉर यू निश. पण मगाशी तू शेवटचं भेटणं, जाणं असं का म्हणत होतास? कुठे चालला आहेस का? निश हसला. आत्ता पुन्हा काय झालं तुला हसायला? खोन्याने, काळजीने मृताची चौकशी करणं पटलं नाही मला.
टोमण्याचा घाव घेऊन तशीच वळली ती, परत कधीच न येण्यासाठी. प्रियाला भेटून झाल्यावर हलके वाटत होते त्याला. तिथून निघताच निशने आपल्या सर्व खास मित्रांशी फोनवर गप्पा मारल्या. वेळ नव्हता भेटायला. बरीचशी कामं कमी वेळात संपवायची होती त्याला. नीलू घरी आली तेव्हा निश घरीच होता. तीही खूप घाईने आत आली. खूप प्रश्न होते तिच्या मनात. सगळ्यांची उत्तरं हवी होती तिला, आणि उत्तरं फक्त निशकडे होती. बेडरूममध्ये पोचली तेव्हा बेडवर सगळ्या फाईल्स काढून ठेवल्या होत्या निशने. LICच्या फाईल्स, बँकची पासबुकं, बाकीच्या इन्व्हेस्टमेंटच्या फाईल्स इत्यादी. अरे निश, काय चाललंय हे? सगळ्या फाईल्स दाखवून ठेवतोय तुला. पुन्हा मग पुढे तुझी तारांबळ उडायला नको ना म्हणून. का? तू कुठे चाललायस? ही बघ, ही LICची फाईल, ही बँकची पासबुक्स. निश, विषय टाळू नकोस. सकाळीही तुझं तेच चाललं होतं. सांगणारे कुठे नाही ग वेडे. निश, तुला शपथ आहे माझी. बघ, शपथ तोडलीस तर मरेन मी. नीलू खेकसला तो तिच्या अंगावर आणि खेचून मिठीत घेतलं त्याने. सांगणारे, काय झालंय? तू कुठे चाललायस? निशू, प्लीज. डोळ्यात पाणी का तुझ्या? निश, नीलू, जास्त वेळ नाहीये ग माझ्याकडे. मरण जवळ आहे माझ्या. निश, काहीतरी बोलू नकोस वेड्यासारखं. नाहीतरी कधीच बोलणार नाही मी तुझ्याशी. आत्ताच बोलून घे वेडे. नाहीतर उद्या फोटोशी गप्पा मारताना फोटोतून उत्तरं नाही देणार मी तुझ्या प्रश्नांची. निश, खरंच नाही बोलणार मी तुझ्याशी. काहीतरीच. काय बोलतोयस तू? मला खूप भीती वाटते. काय झालंय तुला? सकाळपासून मला एकच वाटतंय की मी आज मरणार. काहीतरी वाईट होणार आहे. आज रात्री आतून एकदम खोल वाटतंय मला. जाणवतंय मला की मी आज मरणार आहे. हे ऐकून ती घट्ट बिलगली त्याला. काही होणार नाही तुला. कुठेही नाही जाणार तू सोडून मला. मी जाऊच देणार नाही तुला. असं कुणी अडवून जाणारा थांबतो का कधी? म्हणूनच चाललो होतं ना हे फाईल्सचं. काही होणार नाही तुला. पुन्हा बिलगली ती त्याला. बरीच समजूत काढली त्याने तिची, पण ती काही समजून घ्यायला तयारच नव्हती. संध्याकाळ तशीच गेली. या गोंधळात प्रियाचा विषय तिच्या डोक्यातून पूर्णपणे गेला होता. रात्रीच्या जेवणापर्यंत निश बरीच कामं उरकत होता. ह्याला फोन कर, त्याला फोन कर, ह्याचा हिशोब, त्याचं बिल, ते पाहून नीलू अजून जास्त घाबरत होती. रात्री जेवताना खूप हसत खेळत जेवला तो, पण नीलू किंचितही हसायला तयार नव्हती. नीलू काम आटपून स्वतःच्या बेडरूममध्ये आली. तोवर निशने आदूला झोपवलं होतं. नीलू आली आतून घाबरलेली. कावरीबावरी. तिचा चेहरा पाहून काय करावे हे निशला समजतच नव्हते. मृत्यूचा अनुभव नसतो कुणालाच. नीलू, बस इथे. मुकाट्याने ती त्याच्या बाजूला बेडवर बसली. इतक्या लांब नाही, जवळ बस माझ्या. मांडीवर डोकं ठेवू तुझ्या? तिने होकार द्यायच्या आधीच त्याने तिच्या मांडीवर डोके टेकवले. बराच वेळ रोखून ठेवलेला डोळ्यातलं पाणी आत्ता मात्र रोखता नाही आलं तिला. अगं, रडतेस काय अशी वेडे? सकाळी काय म्हणालो मी तुला? हसताना बघायचंय मला तुला नेहमी. मी जाताना तरी तुझा चेहरा हसरा होऊन जाऊन दे मला सोबत. ते ऐकून तिचा धीर अजून खचला. काळजीने त्याला छातीशी धरलं तिने. असं नको रे बोलूस, प्लीज. सहन नाही होत मला, प्लीज. काही नाही होणार आहे तुला. खूप जगायचं होतं मला नीलू. तुझ्यासोबत आयुष्य काढायचं होतं.
आज मी प्रियाला भेटून काय सांगितलं माहिती? थँक्स म्हणालो तिला म्हणालो की तू सोडलं नसतं तर नीलू आलीच नसती माझ्या आयुष्यात. तुला गमावूनही खूप काही गमावलं मी. थँक्यू. खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर नीलू. निशू. पण नीलू हा मृत्यू कधीच कोणावर दया करत नसतो. पण अजून सांगू, मृत्यूपेक्षा जास्त आतुरतेने आपली वाट कुणीच पाहत नसतं. मृत्यू एवढं अबोल प्रेम जगात कोणीच करत नाही आपल्यावर. त्याच्या प्रेमात इतकी ताकद असते की आपण नकळत त्याच्याकडे खेचलो जातो. मग आपल्या मनाची परवानगी असो वा नसो. कितीतरी वेळ तो असाच बोलत होता. नीलूचं एक मन हरलं होतं आणि दुसरं मन किंचाळून सांगत होतं की काहीच नाही होणार माझ्या निशला. निश बोलायचा, गप्प व्हायचा, पुन्हा बोलायचा. नीलू तुला माहिती आहे, माणूस खूप अफाट असतो. आपलं आयुष्य ना असं खूप छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये डिव्हाइड झालेलं असतं. दिवसभरात मी काय काय केलं असेन याचा अंदाजही नाही तुला. आईची माफी मागितली, आयुष्यातल्या खूप जवळच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारून घेतल्या, आदूच्या पुढच्या शिक्षणाची, पुढची पैशाची सगळी सोय करून ठेवली. बरंच काही बोलला तो. बोलता बोलता झोपला तसाच नीलूच्या मांडीवर. नीलू मात्र रात्रभर त्याच्याकडे पाहत होती. निशचं बोलणं खरं झालं तर ही भीती कित्येकदा येऊन गेली तिच्या मनात. पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला होता. जाग आली तेव्हा उजाडलं होतं. निश अजूनही तसाच झोपला होता तिच्या मांडीवर. लाज वाटत होती पण भीत तिने निशच्या नाकाजवळ हात धरला. त्याचा श्वास अजूनही चालू होता. तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला. आत्ता कुठे सकाळ झाल्यासारखं वाटू लागलं तिला. मायेने हात फिरवला तिने त्याच्या केसांमधून. तिच्या त्या स्पर्शाने जाग आली निशला. जाग आल्यावर आपण जिवंत आहोत या गोष्टीवर त्यालाच विश्वास बसत नव्हता. त्याच खुशीत, त्याच आवेगाने त्याने नीलूला मिठीत घेतले. जिवंत आहे मी नीलू. येस येस. बघ मला काहीच नाही झाले बघ. तिच्या डोळ्यात फक्त पाणी होते. मरणाच्या भीतीने बऱ्याचशा अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण केल्यात मी. नवीन आयुष्य मिळालंय मला आज. पुनर्जन्म असाच असतो का गं? याही जन्मी साथ देशील ना मला? ती फक्त बिलगली त्याला. आनंद होता खोलीत, प्रेम होतं ओंजळीत. सगळं नाही देत नियती, पण तरीही बरंच उरतं झोळीत. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.